करो प्रथम नमो करो प्रथम गुरुचरे चरण संताची गुरुचरे चरण संताची चक्रपदाले कसे सावितारू चक्रपदाले कसे सावितारू चक्रपदाले कसे सावितारू चक्रपदाले कसे सावितारू बाबाजी सद्गुरु दास तुका बाबाजी सद्गुरु दास तुका बाबाजी सद्गुरु दास तुका वानरया गुरु प्रथम नमन दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका महायोग पेटे दलिले मरथन ब्रह्मकुंडलिकाय धातु मुनींद्र समागत्य तिष्ठं समानंद स्कंदं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं नमस्तुते व्यास विशाल बुद्धे फुल्लारविंदाय तपत्रण्येश्वरेण त्वया भारतदैला पूर्ण प्रज्वलितो ज्ञानमय प्रदीपः प्रपन्न पारिजाताय स्तोत्रवेत्रिकपाने ज्ञानमुद्राय कृष्णाय गीतामृतदुहे नमः वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णवन्दे जगद्गुरुं गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती नमो विठ्ठला राजया पांडुरंगा नमो रुक्मिणी माऊली ज्ञानगंगा नमो कुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र नया आठविता महापुण्यराशी नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वरासी दयांचे केल्या स्मरण वेळ सकल विद्यांच्या अधिकरण ते चिवंद श्री चरण श्री गुरूंचे नमस्कार आता मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी या वारकरी संताच्या 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 मस्तक हे पायावरी या वारकरी संताच्या या वारकरी संताच्या या वारकरी संताच्या मस्तक हे पायावरी या वारकरी संताच्या या वारकरी संताच्या या वारकरी मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या धन्य काळ संत भेटी पायी मिठी पडवितो संध्याकाळच्या सुटल्या गाठी झालो पोटी शीतळ भव नदीचा झाला तारा या उतरा प्रसादे तुका मुनी मंगळ आता कोण गाता यावनी संध्याकाळच्या सुटल्या गाठी झालो पोटी शीतळ विठ्ठल प्रस्तुत प्राप्तस्थळी कीर्तन रूपे श्रीसाठी निवडलेला भंग संत मानल्यातले महान संत ज्याने वारकरी संप्रदायाचा कळस केला गेला असे महान साधू महान पुरुष जगतवंते जगद्गुरु देवनिवासी श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबा यांचा 4 चरणाचा संतपर प्रकरणातील अभंग आजच्या सेवेसाठी निवडलेला आहे विठ्ठल सेवेला सुरुवात करणार तसा परिहार चालू असलेला मासिक भंडारा उत्सव सोहळा अमावस्या निमित्त भंडारा उत्सव सोहळा गेले 1-2 वर्ष झाले आपण या ठिकाणी साजरा करतोय कारण इवलेसे रोप लावेले द्वारे त्याचा विनोद कणावली मोगरा फुलला लय मोगरा लांब गेला ना मोगरा फुगत नाही मोका आटा फुगाला असं होतं पण अगदी या ठिकाणी मामांच्या मंदिराचं वास्तव्य मामांचं आगमन या ठिकाणी झालं आणि मामांचं अगदी आज भव्य दिव्य या ठिकाणी आज मंदिर उभा राहत आहे कारण मामांचा आशीर्वाद असेल मामांचा या ठिकाणी कृपा आशीर्वाद असेल ना असाध्य सुद्धा गोष्ट साध्य होण्याचं सामर्थ्य मामांच्या आशीर्वादामध्ये विठ्ठल गेल्या 2 वर्षामध्ये काय होतं महाराज कशाला अमावस्या
कशाला आपण येतोय काहीच नव्हतं. अगदी या क्षेत्राचं पवित्र ते कुळ, पावन तो देश, ते हरीचे दास ते कुळ पवित्र आहे, तो देश पवित्र, ते जागा पवित्र आहे. भाग्यवंता घरी भजन पूजन ज्यांचं भाग्य आहे त्यांच्या कोणाच्या घरी संत महात्मे येत नाही, कोणाच्या घरी देव येत नाही, ज्यांचं काही भाग्य शिल्लक आहे. तुका म्हणे होता ठेवा तो या भावाचा पडला, काहीतरी ठेवा आहे. म्हणून हा योग आहे महाराज. अगदी गेल्या 2 वर्षामध्ये ते कमी कालावधीमध्ये चांगलं प्रगती पथावर येणं म्हणजे सोपं नाही. काकांची आयुष्य गेली, पण घराचं काय फाउंडेशन चाललं नाही अजून. अगदी या ठिकाणी मामांचं वास्तव्य होतं. अगदी आमचे हरिभक्तपरायण सज्जनजी महाराज मारकड असतील, त्यांचा परिवार असेल, त्यांचे बंधुराज असतील, अगदी त्यांचा परिवार ते मामांच्या सेवेमध्ये आहेत. आणि खऱ्या अर्थानं मी सांगत असतो, मामांच्या दरबारामध्ये फक्त सेवेला किंमत आहे. या ठिकाणी मामा फक्त अंतकरणातला भाव पाहतात, अंतकरणातली श्रद्धा पाहतात, अंतकरणातलं प्रेम पाहतात, निष्ठा पाहतात. निष्ठावंत भाव भक्ताचा सुधर. जर भाव असेल, प्रेम असेल ना, जगाचा मालक घरी येतो विठाल. फक्त भाव पाहिजे. देव आणण्यासाठी भाव महत्वाचा. भाव असेल ना, शबरी मातेची मुष्टी बोर देवाने खाल्ली, सुदाम देवाचे कोरडे पोहे देवाने खाल्ले. फक्त भाव होता, श्रद्धा होती. आत्मापुरुषा देव राया शरण आला तुझे पाया. आत्मापुरुषा देव राया शरण आला तुझे पाया. आत्मापुरुषा देव मामांचं वास्तव्य आहे. या वरकुटे गावाचं प्रेम, मामांचं मामांविषयी असणारी निष्ठा असेल, भाव असेल. तर सज्जन महाराजांनी एकटी करून होतो. आम्ही खेळी मेळी गदारोळी हा खेळ नव्हे एकल्याचा, म्हणून मेळ जमविला. फक्त सज्जन महाराजांनी त्यांच्या परिवाराने घेता येऊन उपयोग नाही. महाराज अगदी सर्व वरकुटे गावाचे बंदी मंडळ असतील, सर्व ग्रामस्थ असतील, सगळ्यांनी प्रत्येकाने आपापल्या परीनं आपापल्या परीनं त्यांना सहकार्य केलंय. आपापल्या परीनं मामांची सेवा केली. म्हणून आज हे
फळ मिळतंय. सगळं भजनी मंडळ आहेत आणि अगदी प्रत्येक महिन्याच्या अमावस्याला हा चालू असलेला कीर्तन महोत्सव काय काय ठिकाणी चालू करणं सोपं आहे बाबा, पण टिकवणं अवघड आहे. एक दोन अमावस्या करतायत आणि पुन्हा टिकवणं फार अवघड आहे. आपण पटायजोगच बोलत असतो विठाला. गेल्या 2 वर्षापासून अमावस्याचा कार्यक्रम चालू आहे, पण ते सर्व अन्नदाते असतील, कारण प्रत्येक महिन्यात 5 पंक्ती होत आहेत, 5 दिवस अन्नदान होत आहे, दररोज आरती होते. एवढं सोपं नाही महाराज सगळं काही करणं. अगदी बघितलं अन्नदान फार मोठे अन्नदान आहे. लवकरच मामांचं स्थानापन्न होणार आहे 1-2 महिन्यामध्ये असो. आणि अगदी ही सेवा आणि आज पवित्र दिवस आहे. 3.5 मुहूर्तापैकी आज मुहूर्त आहे. आज हिंदू धर्माचा आज आपला पवित्र सण म्हणजे गुढीपाडवा. कारण आज किती तर संशय झाला, प्रतिपदा नामोश आहे. सकाळी